सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयचे पंख छाटलेले आहेत। बीसीसीआयचे कॉन्ट्रॅक्ट्स आता लोढा समितीच्या देखरेखीखाली होणार हे स्पष्ट झालंय। प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय माहिती? नानादा, गेल्या काही दिवसांपासून बीसीसीआय आणि लोढा कमिटी मधला हा जो वाद आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये आहे। खरं तर लोढा कमिटीनं लागू केलेल्या शिफारशी मान्य करायला बीसीसीआय तयार नाहीये आणि त्याच संदर्भात आज सुप्रीम कोर्टाने एक मोठा झटका बीसीसीआयला दिलेला आहे। लोढा कमिटीच्या मान्यतेनुसारच आता बीसीसीआयला पैसा खर्च करता येणार आहे, हे एक प्रकारे या निर्णयामुळे स्पष्ट झालेलं आहे। जी राज्य किंवा ज्या राज्यांच्या क्रिकेट असोसिएशन लोढा कमिटीच्या शिफारशी मान्य करणार नाही त्यांना एकही पैसा खर्च करता येणार नाही असं स्पष्ट सुप्रीम कोर्टाने बजावलेलं आहे। शिवाय एका ठराविक लिमिट पर्यंतचीच कॉन्ट्रॅक्ट जी आहे ती बीसीसीआयला देता येणार आहेत आणि या कॉन्ट्रॅक्टची मर्यादा काय असेल हे देखील ठरवण्याचा अधिकार जो आहे तो लोढा कमिटीकडेच असेल। मुळामध्ये बीसीसीआय मधला जो सगळा कारभार आहे तो पारदर्शकपणे व्हावा यासाठी लोढा कमिटीची जी नियुक्ती आहे ती देखील सुप्रीम कोर्टानेच केलेली होती। त्या संदर्भातला एक जो रिपोर्ट आहे तो जुलै महिन्यामध्ये आलेला होता, मात्र तो लागू करण्यास बीसीसीआय तयार नव्हतं आणि त्याच दृष्टीने गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होती। आजची सुनावणी ही जास्त महत्वाची ठरली कारण बीसीसीआयचे जे सगळे आर्थिक निर्णय आहेत, जे आर्थिक व्यवहार आहेत त्याच्या नावे आता बीसीसीआयच्या हातातून सुटलेले आहेत आणि लोढा कमिटीकडे ते आलेले आहेत। त्या संदर्भात पुढची सुनावणी जी आहे ती 5 डिसेंबरला होणार आहे। प्रशांत, धन्यवाद या माहितीबद्दल।